अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण कर अशी स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा येत्या 5 नोव्हेंबर रोजी आहे। कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा। तर त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी कोणकोणते उपाय करायचे हे तर आज आपण पाहिलेलेच आहे। त्या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्व जितकं जास्त आहे तितकं जास्त महत्व त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती जाळण्याला देखील आहे, प्रज्वलित करण्याला देखील आहे। आता या 750 वाती कशा बरे आपण प्रज्वलित करायच्या, का करायच्या, कशा पद्धतीने करायच्या, कुठे करायच्या, कधी लावायच्या, त्याच्यामध्ये तेल किंवा तूप काय टाकायचं व 750 वाती तयार करायच्या की काय करायचं हे सगळं आज इन डिटेल सविस्तर मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगते पौर्णिमा कधी लागते। बघा, पौर्णिमा ही 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:37 पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे आणि उदय तिथीनुसार पौर्णिमा जी सूर्याने पाहिलेली असते ती असते। त्यामुळे 5 तारखेला सायंकाळी 6:49 पौर्णिमेची समाप्ती होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर दिवशी आलेली आहे। काल भरपूर जणांच्या घरी तुळशीचे लग्न लागली असतील, ज्यांच्या घरी लागली नाहीत किंवा काही कारणास्तव अडचण आली असेल, करायचं नसेल तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचे लग्न देखील करू शकतो। त्रिपुरारी पौर्णिमेला लास्ट म्हणजे तुळशीचं लग्न करण्याचा लास्टचा दिवस असतो। बघा, चातुर्मासाचे सांगता होते, जसं की तुम्हाला माहित आहे भगवान विष्णू निद्रा अवस्थेत होते हे 4 महिने, चातुर्मासातले 4 महिने, आणि संपूर्ण विश्वाचा कारभार हे भगवान शंकर चालवत होते। आता भगवान शंकर ज्या दिवशी हरिहर भेट आहे म्हणजे 4 नोव्हेंबरला आहे, त्या दिवशी सगळा कारभार भगवान विष्णूंच्या हाती परत सोपवत असतात व ते स्वतः हिमालयात जात असतात। त्यामुळे आपल्याला या हरिहर भेट देखील 4 तारखेला आहे। तर हरिहर भेटची सेवा किंवा उपाय कशा पद्धतीने करायची, हरिहर भेट कशा पद्धतीने साजरी करायची या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर कालच अपलोड झालेला आहे, नक्कीच तुम्ही तो पाहायला विसरायचा नाहीये। बघा, आता त्रिपुरारी पौर्णिमा, बघा या दिवशी आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे। तर त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व काय आहे हे देखील जाणून घेणं तुमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे, बरोबर ना? तर तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेचं महत्व देखील मी सांगणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा या दिवशी वध केला होता। त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्व आहे आणि या दिवसाच्या स्मरणार्थ आपल्याला त्रिपुर वाती जाळायचे असतात। बघा, या दिवसाला देव दीपावली सुद्धा म्हणतात। दिव्यांची आरास प्रत्येक मंदिरामध्ये केली जाते आणि देव दिवाळी देखील या दिवशी म्हटली जाते। त्यामुळे बघा, आपली ज्या दिवशी दिवाळी सुरू होते तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण आपल्या घराच्या बाहेर देखील दिवे लावत असतो। शक्य असल्यास आपल्या घरामध्ये आपल्याला कमीत कमी 5 दिवे तर या दिवशी प्रज्वलित करायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला जमतील तितके तुम्ही दिवे प्रज्वलित करू शकता। बघा, 1 तुळशीजवळ करा, 2 उंबऱ्याजवळ करा, आपल्या 1 मंदिरासमोर करा, 1 किचन मध्ये करा। अशा पद्धतीने देवासमोर किंवा 5 दिवे देवासमोर जरी लावलेत तरी देखील चालेल, फक्त तुळशी समोर आणि दरवाजात देखील दिवे लावायला विसरायचं नाहीये। अशा पद्धतीने दिव्यांची आरास आपल्या जवळपासच्या कोणत्याही केंद्रात जा, मठात जा, तुम्हाला दिव्यांची आरास या दिवशी दिसणार आहे। बघा, त्याच पद्धतीने वर्षातून एकदाच हा दिवस येतो तो म्हणजे कार्तिक पौर्णिमा, आणि या दिवशी आपल्या महिलांना वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन आपण घेऊ शकतो। बघा, तुम्हाला जर या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाता आलं नाही तर तुम्ही कार्तिक स्वामींच्या फोटोची प्रिंट देखील काढून आणू शकता। पण कसं होतं, आपल्याला वर्षातून एकदाच त्यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि परत तो फोटो कुठे ठेवणार आणि चुकून आपलं लक्ष गेलं, आपण पाहिला तो फोटो तर आपल्याला मनात देखील कुठेतरी काचकूच निर्माण होते, तर आता काय होईल वगैरे वगैरे। पण बघा, शक्य झाल्यास तुम्ही आपल्या जवळपासच्या मंदिरात किंवा मठात देखील जाऊ शकता, तिथे देखील कार्तिक स्वामींचं पूजन केलं जातं। बघा, तुम्हाला या 750 वाती आणायच्या, त्रिपुर वात म्हणतात याला। तुम्ही बघा, आता पूजा साहित्याच्या दुकानामध्ये, कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेलात आणि त्यांना फक्त त्रिपुर वात बोलला तर त्या तुम्हाला त्रिपुर वात देतील। तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असेल अशा पद्धतीची त्रिपुर वात एक बंच तुम्हाला तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानात मिळतो। हा बंच तुम्हाला अवघ्या 5 ते 10 रुपयापर्यंत मिळून जाईल। 10 रुपये पकडा, 10 रुपये ते 15 रुपये पर्यंत तुम्हाला हा बंच मिळून जाणार आहे।
हा बंच आणायचा आहे। बघा प्रत्येक 750 वाती, प्रत्येक 750 वाती जर आपण प्रज्वलित केल्या तर एवढी मंदिरात देखील जागा राहणार नाही आणि तेवढे दिवे देखील प्रज्वलित करण्याची आपल्याला आपली क्षमता राहत नाही। त्यामुळे 750 वातींचा एक बंच तयार केलेला आहे, तो बंच आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। या दिवशी बघा ही सेवा किंवा हा उपाय केल्यामुळे घरातील जी काही दरिद्री आहे, नकारात्मकता आहे, ती घरातून बाहेर जाण्यास तर मदत होतेच, पण आपल्यावरती भगवान शंकरांचा, कार्तिक स्वामींचा आशीर्वाद आपल्या घरावरती भरभरून असतो। ही त्रिपुरवात तुम्हाला जवळपासच्या भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन, तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन जाळायची आहे किंवा तुम्ही कार्तिक स्वामींच्या मंदिरात जरी प्रज्वलित, भरपूर लोक तिथे देखील प्रज्वलित करतात, तसे केलं तरी देखील चालणार आहे। भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये प्रचंड गर्दी या दिवशी असणार आहे, त्यामुळे बघा शक्य झाल्यास पहाटे लवकर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा ज्यावेळेस गर्दी नसेल, आता गर्दी तर दिवसभरात असणार आहे, पण तुम्ही शक्य झाल्यास मंदिरात जा। भगवान शंकरांच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यांना धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ आणि त्यांना बेलपान, एक तरी बेलपान त्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही आणि तिथे त्रिपुरवात प्रज्वलित करायची आहे। आता ही त्रिपुरवात प्रज्वलित कशा पद्धतीने करायची? आता त्रिपुरवात म्हणल्यावर एवढा मोठा बंच असतो, तर तुम्हाला मोठा दिवा एक लागणार आहे। एक मोठा दिवा घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला रात्रभर म्हणजेच 4 तारखेला रात्रीच तुम्ही भिजत घाला तुपामध्ये। घरच्या गाईच्या घरी जर तुमचं तूप असेल तुमच्या घरी किंवा शुद्ध देशी गाईचं तूप जर तुम्ही आणू शकत असाल तर ते तूप, किंवा घर जे तूप आहे तुमचं म्हशीचं वगैरे ते देखील चालेल, पण तूपच लागेल, तेल चालणार नाही। तुपात पूर्णपणे वात चांगली भिजेल, चांगली मुरेल तूप त्या वातीमध्ये, अशा पद्धतीने तुम्हाला रात्रीची ती वात भिजत घालायची आहे। म्हणजे काय होतं, पूर्ण अखंड वात जळली जाते। नाहीतर काय होतं, आपण डायरेक्ट सकाळी घेतलं, तूप टाकलं वगैरे आणि प्रज्वलित केलं तर संपूर्ण वात जळली जात नाही। त्यामुळे आपल्याला म्हणजे आदल्या दिवशीच तुम्ही भिजत घालायचं आहे, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती वात प्रज्वलित करायची आहे। आता ती वात प्रज्वलित करताना तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। त्याच पद्धतीने जो कार्तिक स्वामींचा मंत्र आहे तो देखील तुम्हाला 1 माळ किंवा 11 माळी तुम्हाला कमीत कमी बोलायचे आहेत। आता अर्थात 750 वाती म्हटल्यानंतर तो प्रज्वलित होऊन जळायला खूप वेळ लागणार आहे, तर तुम्ही हा मंत्र देखील बोलू शकता। जो कार्तिक स्वामींचा मंत्र आहे, ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात। हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती देखील दिसत असणार आहे। या मंत्राची तुम्हाला 1 किंवा 11 माळी तुम्हाला पठण करायचे आहे। त्याच पद्धतीने सेवा अतिशय महत्वाची आहे। भगवान विष्णू सहस्त्रनाम या दिवशी आवर्जून बोलायचं आहे। विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, नवार्णव मंत्र 16 वेळा, अशा त्याच पद्धतीने व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा। या सगळ्या सेवा देखील पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या। तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा कुलदेवीची मूर्ती टाक असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चन करायला विसरायचं नाहीये आणि या कुंकुमार्चन करताना या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। बघा पौर्णिमा म्हटलं तर भरपूर लोक बघा 12 पौर्णिमा म्हणजे वर्षातून 12 पौर्णिमा येतात, तर 12 पौर्णिमा तुम्ही सत्यनारायण करत असतात। आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण होतो, अगदी शुद्ध अंतःकरणापासून शुद्ध भावनेने ज्या घरामध्ये सत्यनारायण होतो त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही। थोडे दिवस आपल्याला अडचणी येतात, पण त्या अडचणी देखील निघून जातात। त्यामुळे आपल्या घरामध्ये सत्यनारायण करायला अजिबात विसरायचं नाही। जर तुम्ही सुरुवात करणार असेल तर आवर्जून त्रिपुरारी पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजेला तुम्ही सुरुवात करू शकता। सत्यनारायण हा आपला 5 तारखेलाच असणार आहे। बघा सत्यनारायणाची पोथी मिळते, ती आपल्याला पोथी आणायची आहे आणि त्याच्यामध्ये पूजा मांडणी कशी करायची, आपल्या दिंडोरी प्रगती केंद्राची जी पोथी मिळते सत्यनारायण पूजेची, त्याच्यामध्ये पूजा मांडणी कशी करायची, अवघ्या पूजा मांडणी करून तुम्हाला पूजा पठण करून आरती करेपर्यंत अवघ्या अर्धा ते पाऊण तासात तुमची सगळी सेवा होत असते। त्यामुळे तुम्ही आवर्जून सत्यनारायण करत जा। बघा सत्यनारायण आपल्या घरामध्ये केल्यानंतर आपल्या घरामध्ये द्विगुणित असे बदल तुम्हाला घडताना दिसून येतील, स्वतः तुम्हाला जाणवू लागेल। त्यामुळे तुम्ही ज्या सेवा सांगते त्या सेवा पौर्णिमेच्या तर करतच असतो आपण, पण त्या दिवशी त्रिपुरवातीचं पूजन, त्रिपुरवाती प्रज्वलित देखील जाळायला देखील अजिबात विसरायच्या नाहीये। अजून देखील तुमची काही शंका असेल त्रिपुरवातीबद्दल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींची रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।